बेनकाब चेहरे हैं, दाग बड़े गहरे हैं, टूटता तिलिस्म सच से भाई खाता हूँ, गीत नहीं गाता हूँ, गीत नाही गाता हूँ. आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रमैत्रिणी, मध्यतेच बॉटल फक्त बदलले जाते. जे नवीन शैक्षणिक धोरणात सांगितलं जातंय ते पूर्वी होतं. शासनकर्ते आणि त्यांच्या हातचे तथाकथित विद्वान शिक्षण क्षेत्रात गोंधळाची परिस्थिती निर्माण करीत आहेत. ते पाहून मन चिंताक्रांत होत आहे. म्हणून व्यथित मनाची व्यथा मांडण्यासाठी विषय मांडते. बदलते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास पूरक नाही हे स्त्रीवार सत्य आणि सूर्यप्रकाश एवढं स्पष्ट आहे. शब्द शब्द को काहे शब्द की हात न पाव, एक करी औषध तो एक करी घाव, एक करी औषध तो एक करी घाव, असं शब्द महात्मे संत कबीर सांगतात. चार्टर वूड ऍक्टचा खलिता, बेकाले जाहीरनामा, मुदलियार आयोग 1986, बदलते शैक्षणिक धोरण आणि थोडे बदल करीत आज शिक्षण व्यवस्था स्थिर झाली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जे नवं तेच हवं. यात नवं काय तर तेच, पण फक्त बोभाटा जास्त. म्हणे सुरुवातीची 5 वर्ष त्यात प्ले ग्रुप आणि पहिली दुसरी मुलं लवकर शाळेला येते. मानसशास्त्राच्या अभ्यासानुसार 8 वर्षापर्यंत मेंदू 85.7% विकसित होतो. लहानपणी बालकाला प्रेम जिव्हाळा आईचा पाहिजे, आईसारख्या मॅडमचा नाही. म्हणे या फाउंडेशन स्टेजमध्ये क्रीडन पद्धतीचा वापर होऊन बाळ शिकेल. बर मग आता अंगणवाडी नाहीत का? म्हणे NCERT देशात अभ्यासक्रम निर्माण करेल. बाबांनो, अंगणवाडीचं छत गळतंय. अर्थज्ञान मॅडम हातात छडी आणि उधोध करण्याचा आम्ही बदल केला. हे 100% चूक आहे. यातून व्यक्तिमत्व आकार घेणारच नाही. बर्बाद गुलिस्ता करने को एक ही उल्लू काफी था, हर शाख पे उल्लू बैठा है, अंजाम गुलिस्ता क्या होगा, असं भैरजवीने म्हणलेलं शेर आज खऱ्या अर्थाने लागू पडत आहे. देश हुकुमशाहीकडे चाललाय. शिक्षण क्षेत्रात सतत निर्णय बदलले जात आहेत. पुढच्या टप्प्यात 3 वर्षात 3री, 4थी, 5वी आणि म्हणे येथे इंग्रजी अनिवार्य नाही. म्हणजे तो इंग्रजी शिकणार परंतु 6वी पासून. म्हणे अंकज्ञान साक्षरता 3री पर्यंत येईल.